हॉस्टेल गिस्टेलची स्वप्न बघू नकोस शन्या. राधिका तू थांब, मध्ये बोलू नकोस, मी बोलतोय ना आता. तेच तर मी सांगून राहिले ना. ही माया पोराबद्दल बोलतेय. काऊन बोलते ही? कोण आहे? तुमची गर्लफ्रेंड ना? गर्लफ्रेंड वगैरे असेल ना ते बाहेर. वो माझा मुलगा आहे, हा कळलं ना? त्यांनी कुठे राहायचं कुठे नाही हे मी ठरवेन, तू नाही. आणि तसंही ना अथर्वला मी तुमच्या ताब्यात देणारच नाही. तेवढी तुमची लायकीच नाही. राधिका यार ती ओरडू नका. काय ओरडायचं ना ते तुमच्या बच्च्यावरती ओरडा. ती घाबरत असेल, मी नाही घाबरत. तुम्हाला सांगते, अथर्व माझा मुलगा आहे. त्याच्या भविष्याचं काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेन. आणि तसंही तुम्ही आमची जबाबदारी झटकूनच टाकली, त्यामुळे आता मध्ये बोलायचा प्रश्नच नाही. बरोबर म्हणते राधिका. आणि कसं आहे ना शनाया, की गुरु इथे आलाय ना तो अथर्वचा बाबा म्हणून. तुझं आणि त्याचं नातं तसंही जगमान्य नाहीच आहे, पण अथर्वचं आणि त्याचं एक नातं आहे जे तू कधीच नाही तोडू शकणार. अगदी गुरुनाथ आणि राधिकाचा डिवोर्स झाला ना तरी सुद्धा. आणि तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना, मग कशाला बोलतेस? हो नाहीच आवडत मला मुली. पण गॅरी आज इकडे आला होता, तू परत येणार नाही. तो ऐकतो माझं. काय हसतेस तू? नक्की ना? हा? नाही, बोलण्यात कॉन्फिडन्स नाही दिसून राहिला म्हणून म्हणतेय. गॅरी ऐकतो माझं, तू ऐकतो ना माझं. चूक. व्हॉट डू यू मीन चूक? कुठल्या भरोश्यावरती बोलून राहिली तू? ते आपल्या बायको पोरांना नाही सांभाळू शकले. जन्माचं नातं तोडलं यांनी, ते तुला काय सांभाळणार? उद्या तुझ्यापेक्षा एखादी चांगली भेटली ना तर ते तुलाही सोडून निघून जातील. सांभाळून राहा बरं. हा, राधिका बास झाला आता. काही लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, कळलं ना? मला शनाया आवडते आणि आम्ही लग्न करणार आहोत. ओके, मी तुम्हाला डिवोर्स दिला तर लग्न होईल ना? आणि तुम्हाला काय, आज एक उद्या दुसरी परवा तिसरी. अरे ही का बोलते सारखं सारखं असं? अच्छा तू तू नको लक्ष देऊस ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, बघशीलच तू. बघू ना, का सगळ्या गोष्टींची उत्तर घेऊन येत. काळ त्याने काळ म्हणजे टाइम बर का, टाइम. बघू ना पुढे काय होतंय. पुढे आमचं लग्न होणार आहे अँड इट्स फायनल. भ्रम आहे तुझा. एक ना एक दिवस माझे शब्द आठवतील. अरे काय बोलते ही? अगं बरोबर बोलतेय ती. तू बोलू नकोस मध्ये मध्ये. काय मध्ये बोलू नकोस का? मैत्रीण आहे ती माझी, मी बोलणारच. अरे तू गप नाही, इथं काय आहेस? काय सारखं सारखं बोलत असते? एक मिनिट, तुम्ही जरा थांबता का? काय तमाशा लावलाय तुम्ही? अरे आपण कुठे आहोत काय याचं भान तरी आहे का तुम्हाला? शाळा आहे, शाळा. आता सगळे पेरेंट्स येतील, त्यांच्या समोर असा तमाशा प्लीज करू नका. अच्छा, एवढी काळजी आहे स्वतःच्या स्टेटसची? मग हे असलं काही करायची काय गरज होती? बास झाला. बच्चा, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, ते उगीच फालतू टाइमपास आहे. तू चल, आपण निघू, चल. जाऊ दे राधिका, तू उगीच हायपर होऊ नको. आपण जाऊया, कार्यक्रम संपत आला असेल. चल. नाही रे, मी हायपर नाही होऊन राहिले, पण मला अथर्वच्या भविष्याची तरतूद केलीच पाहिजे. अथर्वला मायापासून कोणी वेगळं करू शकत नाही. एका आईला आपल्या मुलापासून कोणीच वेगळं करू शकत नाही, अगदी हे सुद्धा नाही. हे बघ राधिका, असं काहीही होणार नाही. आणि आम्ही सगळे हे होऊ देणार नाही. आणि अथर्व तुला सोडून कधीही जाणार नाही, हे लक्षात ठेव. मी अथर्वला दिलेलं वचन पुरं करणार आहे. त्याला मी वाढवणार आहे माया पद्धत. शब्द आहे माझा.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Good morning, sir. सर आज लेट झाला तुम्ही. हो मी सकाळी वॉकला जातो ना म्हणून. आनंद सर कीप इट अप. हो श्रेयस काय ना काही गोष्टींसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. काय काय करायला काय काय करावं लागतं सर? ते आपण व्यायाम कशासाठी करतो? वेट लॉस? ते आहेच पण ते अजून काय ते आणखी काय? फॅशन आहे. अरे हो ते फॅशन विषय आहे पण ते ना ते असं राहण्यासाठी करतो ना. फिट राहण्यासाठी. करेक्ट फिट राहण्यासाठी मी आता हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मॉर्निंग. हाय जेनी. गुड मॉर्निंग. हॅलो आनंद सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ए नाईस प्लाझा. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रेयस. गुड मॉर्निंग संजना. हाव आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम ऑल्सो गुड. अच्छा ऐक ना, मला ना आपल्या ऑफिसचा ओल्ड डाटा हवा होता. गुरु सरांनी सांगितलं तुझ्याकडून घ्यायला. अच्छा मी देईन ना, मीच देईन. आणि काय आहे आपल्या ऑफिसमध्ये ही सगळी कामं मीच करत असतो ना. आय नो दॅट श्रेयस. यू आर सो कोऑपरेटिव्ह. आय लाईक यू. यू लाईक यू आर लुकिंग सो स्वीट संजना. यारी ऐक ना प्लीज. काय आता तू खरंच त्या अथर्वला आपल्यासोबत आणणार आहेस का? शनाया तू मग ऐक ना प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला एवढंच म्हणायचं प्रॉब्लेम इतकाच आहे की मला त्याला सांभाळता नाही येणार आहे. अगं शनाया प्रॉब्लेम असा आहे ना की मी त्याला जर नाही सांभाळलं ना तर राधिका चार चौकात सांगत फिरेल की मीच करते सगळं. यार त्याने काय फरक पडतो. ठीक आहे सांगू दे ना तिला. फरक मला पडतो शनाया. अथर्वला तोडेल ती अशानं माझ्यापासून. मग काय आता काय करायचं? नाही अथर्वला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी त्याला माझ्याकडेच आणणार. यार बट आय कॅन नॉट हँडल हिम यार. प्लीज नाही जमणार मला. अगं पण तू का टेन्शन घेते शनाया? मी तुला काही सांगतोय का? त्याला सांभाळायला मी एखादी बाई वगैरे ठेवेन ना. तुझं काय? अरे पण तू का अचानक एवढा अथर्व करतोयस? अचानक शनाया माझा मुलगा आहे तो आणि त्याने चार चौकात सांगितलं की माझे बाबा आमच्या बरोबर राहत नाहीत म्हणून. आणि मला जाम हर्ट झालंय त्याच्यामुळे. हे बघ तो माझ्या बरोबरच राहणार. त्याला सांभाळायला मी एखादी बाई वगैरे ठेवतो नक्की. डन. ऐक ना शनाया मी या बाबतीत कोणाचंही ऐकणार नाही. बस आता ठरलंय. मी आता तिला सांगून आले तू सगळं ऐकतोस माझं म्हणून आणि तू काहीच ऐकत नाहीयेस. शनाया मला या विषयावर बोलायचं नाहीये. माझं ठरलंय. प्लीज मला आता जाऊ दे ऑफिसला प्लीज. काम कर ना ऍटलीस्ट ऑफिसला तर नको जाऊ. अगं नको जाऊ काय महत्वाची कामं आहेत. तू एक काम कर ना मी तुला हवं तर रस्त्यात सोडू का कुठेतरी मध्ये. मला ऑफिसला जावं लागेल महत्वाची मीटिंग. अरे तू काहीच काय ऐकत नाहीयेस माझं. शी यार सगळं बोरच चाललंय माझ्या आयुष्यात. तसे माझे खरंच बॅड डे झालेत. अच्छा असं नाहीये का? ऐक ना तू आपण डिनरला भेटूया निवांत भेटूया. ओके प्लीज. राहू दे सगळी प्रॉमिस तोडतोस तू. नाही तोडणार मी. खरंच भेटतो तुला रात्री. ओके. अरे एवढं काय काम आहे? अगं 2-4 महत्वाच्या मीटिंग्स लाईन अप आहेत. त्याच्यात ती नवीन मॅनेजमेंट ट्रेनी आली. तिला काम समजून सांगायचंय. खूप आहे. मी तुला रात्री भेटतो ना. हा तू प्लीज कॅब करून जाशील. मी आता पळतो पुढे. बाय बाय. नीट जा.